उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज घटस्थापना। आजपासून आपल्यामध्ये नवरात्रीला सुरुवात झाली। तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस। असं म्हणतात की माता शैलपुत्रींचा दिवस, पहिला दिवस। तर ज्यावेळी कैलासामध्ये खूप घाण झालेली, खूप असा अंधकार झालेला, अंधकार मातला होता, त्यावेळी भगवान शंकराची पत्नी ही पार्वती म्हणजे सती शैलपुत्री यांनी काय केलं तर ती सगळी घाण काढली, ते सगळं स्वच्छ केलं आणि तो अंधकार नाहीसा केला आणि तो अंधकार नाहीसा करण्यासाठी तिथे एक अखंड असा दिवा लावला। तर तेव्हापासून आपल्याकडे नवरात्रीमध्ये अखंड दीप ठेवण्याची अशी पद्धत आहे, अखंड दिवा ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे। तर नवरात्री सुरू होत आहे, तर नवरात्रीमध्ये आपण काय करायचं आहे तर आपले जे कुलदेवता आहेत, आपले जे आदिशक्ती, आपले जे महालक्ष्मी आहेत, त्यांची सगळ्यात जास्त सेवा कशी करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्या रोजच्या सेवा तर आपण न चुकता करतच आहोत, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला नवरात्रीमध्ये महालक्ष्मीचं असं काय करता येईल। आपण महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतो, दुर्गा सप्तशती वाचू शकतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करू शकतो, महालक्ष्मीचा जय जयकार करू शकतो, वेगवेगळ्या महालक्ष्मींच्या दर्शनाला जाऊ शकतो, जे की ज्याच्यामुळे आपल्याला तीर्थाटनाचं पुण्य मिळू शकतं। असे वेगवेगळे आपण नवरात्रीमध्ये छान छान सेवा करू शकतो। तर जेवढ्या पण सेवा तुमच्याकडून होतील त्या तुम्ही करा, मी पण करते आहे। तर आपण सगळे मिळून नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त सेवा कशा करता येईल आणि सगळ्यात जास्त आपल्या देवीची, आपल्या नारायणीची जी आशीर्वाद आहे ते कसं मिळेल याचा प्रयत्न करूया। सगळे एकमेकांच्या बरोबर प्रेमाने सुखाने राहूया आणि ॲटलिस्ट हे 9 दिवस तरी आपण आपल्या रागावर कंट्रोल करायचा आणि सगळ्यांच्यावर प्रेमाने राहायचा प्रयत्न करूया। आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर सगळ्यांच्यावर छान राहू दे अशी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ।